शेतकरी बांधवांसाठी आज सर्वात महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। बघा, ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आली आहे। पेपरची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 20वा व नमूचा 7वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। याच 18 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। तर शासनाकडून पीएम तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करणार आहे। कारण या ठिकाणी मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळणार आहे। सर्व डिटेल मध्ये अगदी 5 मिनिटाच्या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला सर्व काही सांगणार आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। मित्रांनो, चला तर पाहूया नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7वा 20वा हप्ता लवकर जमा होणार आहे का। संपूर्ण तुम्हाला प्रूफ समेत सर्व व्हिडिओ मध्ये दिसणार आहे। तर नेमका नमोचा पीएमचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे, कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये हे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी ती म्हणजे आता पीएम किसान योजना त्यामध्ये नमोचा 7वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर प्रशासनाने या ठिकाणी सांगितलं आहे आता हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे, किंवा आज दुपारी 3 वाजता, उद्या दुपारी 3 वाजता किंवा आज दुपारी 3 वाजता हे बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। कारण की पेरणी या ठिकाणी जवळ आली आहे। या आनंदानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय बैठकीमध्ये घेतला आहे। तर बघा, पीएमचा 20वा आणि नमोचा 7वा हप्ता हा पेरणीला पैसे नसल्याने हा उद्देश लक्षात ठेवून राज्य सरकार व केंद्र सरकारद्वारे आता उद्याच पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे हे सोडण्यात येणार आहे। कारण आता तुमचे या 18 जिल्ह्यांचे नाव आहेत की नाही तुम्ही बघू शकता। पहा, 4000 रुपये सोडले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, 4 महिन्यातून एकदा हप्ता येत असतो। तर सर्व शेतकऱ्यांना वाटायचं म्हटल्यानंतर थोडा वेळ तर लागणारच ना, परंतु शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय या ठिकाणी घेतला आहे केंद्र सरकार आणि भाजप सरकार। आणि आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य भाजप सरकार या दोघांनी विचार केला शेतकऱ्यांची पेरणीसाठी थोडाफार सरकार हातभार लावला पाहिजे, याकरिता पैसे देण्यात निर्णय घेतलेला आहे। यामध्ये आपल्या राज्यातील 36 जिल्हे आहेत। आता हे 36 जिल्हे आहेत, जिल्ह्यांमध्ये 2 टप्पे ठिकाणी ठेवणार आहेत। उद्या दुपारी 3 वाजता किंवा आज दुपारी 3 वाजता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी 18 जिल्ह्यांमध्ये वितरित करणार आहेत। तर त्याचप्रमाणे पुढील आठवड्यामध्ये पुढच्या 18 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत। आता याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे पैसे एकदम 36 जिल्ह्यांमध्ये सोडणे शक्य नाही। याचमुळे काही अडचणी सुद्धा येऊ शकतात, पैसे अडकले जात। त्यामुळे आपण महत्त्वाचा निर्णय ठिकाणी घेण्यात येतो की म्हणजे बैठकीमध्ये सुद्धा असा निर्णय घेण्यात येतो आलेला आहे की 2 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जाणार आहेत। आता उद्या कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करणार येणार आहेत ते देखील आपण पाहूया, या ठिकाणी जाणून घेऊया। बघा, 18 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा, 18 जिल्ह्यांमध्ये उद्या नमोचे 2000 रुपये आणि पीएम किसानचे 2000 रुपये असे टोटल मिळून 4000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, मान्सून पाऊस जवळ येत आहे, पेरणीला तयारी करून घ्या। शेतकऱ्यांचे खते बियाणे औषधे खरेदी करण्यासाठी थोडाफार हातभार लावा। त्यामुळे राज्य सरकार या ठिकाणी आता तुम्हाला लवकरच हे पैसे पाठवणार आहे। बघा, एका मिनिटात आपण या ठिकाणी जिल्हा पाहून घेऊ शकतो। 18 जिल्हे पाहून घेणार आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला या 2 योजनेचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे हक्काची रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पेरणी जवळ येत असल्याने लक्षात घेऊन सरकारने हे पैसे देणार असल्याचे सांगितले आहे। आता आपण ते 18 जिल्हे पाहणार आहोत। सरकार व राज्य सरकार मिळून 4000 रुपये देण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामुळे उद्या पहिल्या दिवशी 18 जिल्ह्यांनी निवड करण्यात आली आहे। या 18 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी 4000 रुपये एवढी रक्कम तुमच्या थेट खात्यामध्ये मिळणार आहे।
तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला SMS देखील येऊ शकतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही नवीन नम्र विनंती आहे, नवीन 18 जिल्हे कोणते आहेत ती नक्की पाहूया. 18 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर झाली आहे. 18 जिल्हे कोणकोणते आहेत. जिल्ह्यांमध्ये उद्या तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. त्यामुळे जमा होणारे पैसे 36च्या 36 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत. तरी 18 जिल्हे पहिले आज होतील, नाही तर उद्या 18 जिल्हे होतील. तर मित्रांनो बँकेच्या खात्यात तुमच्या 18 जिल्हे हो कोणते आहेत ते बघून घेऊया. तर खात्यामध्ये जमा होणाऱ्या बँकेचे तुमच्या, तर गेल्या वेळेस PM किसान योजनेचा 19वा हप्ता जेव्हा शासनाने वितरित केला होता तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळाले नव्हते. कारण या ठिकाणी काय झाले होते, अनेक शेतकऱ्यांना आपली KYC आधार कार्ड लिंकिंग किंवा खात्याची योजनेचे पैसे आलेले नव्हते. त्यामुळे काही लोकांना सर्व कामे थकीत झालेली, खात्यात नव्या योजनेचे 1ही रुपया येणार नाही असं सांगितलेलं. त्यामुळे आधार लिंक आणि नंबर लिंक करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना 19वा हप्ता ठिकाणी वंचित केला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अद्यापही काम केले नसेल तर तात्काळ करून घ्या सर्व काम. त्यामुळे त्याचप्रमाणे अनेक बँकेमध्ये पैसे मागच्या वेळी अडकून राहिले होते. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे की काही मोजक्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत. बघा मग कोणकोणत्या बँका या ठिकाणी निवडल्या गेल्या आहेत, त्या बँका आपण या ठिकाणी लगेच पाहू घेऊ शकतो. आता शेतकरी मित्रांनो, मागच्या वेळी जर तुम्हाला PM किसान योजनेचा 19वा हप्ता मिळाला तर त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नव्हता. याच कारणामुळे त्याच बँकेचे खातं आहे जे सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये नव्हते. शेतकरी मित्रांनो, उद्या कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत बघा. उद्यासाठी सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे दोघांनी मिळून 12 खासगी बँक 12 सरकारी बँक निवडले आहेत. या बँकेमध्ये उद्या नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा समोरील हप्ता म्हणजेच पैसे वितरित केले जाणार आहेत. मग ते बँक कोणत्या खात्यात आहेत तर बघा, यामध्ये बँकेच्या लिस्ट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. या बँक पाहिल्यानंतर लगेच आपल्याला 18 जिल्हे देखील पाहायला मिळू शकतात. तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, बँकेतील म्हणजेच पंजाब बँक किंवा इंडियन बँक किंवा माझे महाराष्ट्र किंवा असं कॅनरा बँक किंवा वेगवेगळे बँक असतील, त्या ठिकाणी ICICI असेल किंवा HDFC असेल किंवा महिंद्रा कोटक आणि इंडियन पोस्ट बँक असेल तुमची किंवा आपली कोटक असली, बाकी सर्व बँका आता चालणार आहेत यामध्ये. कारण तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता तुम्हाला सुद्धा उद्या पैसे येणार आहेत, थेट डायरेक्ट बँकेत येणार आहेत. आता कोणकोणते शेतकरी आहेत जे पात्र आहेत, पात्रता पाहण्यासाठी आपण यादी देखील पाहू शकतो. तर कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री यांना बैठक जाहीर केली आणि तर बघा, शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यात या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण की त्यामुळे उद्या दुपारी 3 वाजता या हप्ता येण्याची थेट शक्यता आहे. कारण वेगवेगळ्या ठिकाणी हे हप्ते वाटप होणार आहे. याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, त्या म्हणजे डायरेक्ट 4000 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे. आता आपण या ठिकाणी जिल्ह्याची यादी पाहू शकतो. पण तर या यादीत पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे नांदेड. त्यानंतर शेतकरी आधार कार्ड लिंक आणि बँक लिंक करून घ्या. त्यानंतर शेतकरी PM किसान योजना, त्याचेही 2000 नमो शेतकरी योजनेचे 7वा वेतन पैसे खात्यामध्ये, 7वा हप्ता पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तिसरा म्हणजे जालना, चौथा लातूर, 5वा पालघर, त्यानंतर ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, गडचिरोली, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद 14 जिल्हे आहेत. असे गोंदिया, त्यानंतर अकोला, त्यानंतर अमरावती, त्यानंतर 17वा जिल्हा म्हणजे अहमदनगर, त्यानंतर लास्ट शेवट म्हणजे चंद्रपूर. आता आपण एकूण 18 जिल्ह्यांची यादी पाहिली, या ठिकाणी घेतलेली आहे. जर या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये आणखीन एक पैसे सोडले जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक खात्यात या ठिकाणी लिंक करून ठेवायचे असेल तर तुमचा रेशन कार्डचे देखील या ठिकाणी KYC करणे आवश्यक आहे. कारण आता शेतकरी मित्रांनो, आज जिल्ह्याची यादी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. तर तुम्ही या ठिकाणी असाल तर तुमचंही नाव येणार आहे. तर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंट करा, आणि तुमचा जिल्हा असेल तर कमेंट करा. नक्की ही अपडेट महत्वाची आहे, कारण 18 जिल्ह्यात असलेले कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. कमेंट मध्ये कळल्यानंतर आम्हाला समजून जाईल खरंच आज पैसे आले. युट्यूब चॅनलला फॉलो केले नसेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग धन्यवाद.